अ, आता ना बरीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे. बरंच शूट सोपं झालंय. तरी पण आता तुम्हाला काय वाटतं, काय चॅलेंजेस आहेत सध्या? म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये? चित्रपटसृष्टीला सगळ्यात मोठा चॅलेंज मराठी माणसांच्या घरात आहे. आमची पिढी जी आहे आणि आमच्या नंतरची पिढी ज्यांची आता मुलं आहेत, या पिढीने आपल्या पुढच्या पिढीवर संस्कारच असे केले आहेत, की मराठी म्हणजे काहीतरी लो लो स्टँडर्ड आहे. मराठी इज नॉट मेंट फॉर मी असा एक समज आमच्या पिढीने पुढच्या पिढीवर गेलेला आहे आणि पुढच्या पिढीने त्यांच्या पुढच्या पिढीवर. तर मराठीकडे ही माणसंच वळत नाही. पुढची पिढी आमच्या नंतरची जी पिढी आहे ना, ही मराठी सिनेमाकडे वळत नाही. आपलं नाटक श्रीमंत आहे. बरोबर. पण नाटकात काम करणं किंवा नाटक बघायला येणं याच्यासाठी मराठी ऑडियन्स आहे. पण मराठी सिनेमाकडे माणूस जात नाही. ह्याचं पहिलं कारण हे आहे, की मराठी आणि कसं आहे, की तो जो काळ होता ना, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमाला हिंदी सिनेमाचा म्हणजे बॉलिवूडचं सगळ्यात मोठी स्पर्धा होती. बरोबर. थिएटर मिळायचे नाहीत तेव्हा. म्हणजे मला माझ्या निष्पाप चा अनुभव आहे, की दादरचं चित्रा टॉकीज आमच्या डिस्ट्रिब्युटरनी निष्पापसाठी बुक केलं होतं. आम्ही डिक्लेअर केलं होतं, चित्रा टॉकीजला निष्पाप लागतोय म्हणून. पण त्याच वेळेस संजय दत्तचा कुठलातरी एक मोठा सिनेमा आला. मला आता त्या सिनेमाचं नाव आठवत नाही. तर तो डिस्ट्रिब्युटर मोठा. त्यात संजय दत्त हिरो. माझ्याकडे किरण करमरकर नवीन हिरो. आपला कल्याणचा अरविंद सरफरे होता. त्याच्यामध्ये दीपाली परदेसी नवीन हिरोईन. विनय आपटे नवा विलन. ही सगळी नवीन मंडळी होती त्या सिनेमात. विनय आपटेला आम्ही त्या सिनेमात पहिल्यांदा मराठी सिनेमात इंट्रोड्यूस केलेलं आहे. नवा खलनायक. नाववालं कोण नाही. तर आम्हाला दिलेल्या तारखा म्हणजे डिक्लेअर केलेलं, आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला इथे सिनेमा नाही लावता येणार, इथे आम्ही ह्या डेट्स हिंदी सिनेमाला दिल्या. ही परिस्थिती. पण तेव्हा फक्त हिंदी सिनेमाचं कॉम्पिटिशन होतं. मग हिंदी सिनेमानंतर काय झालं, टेलिव्हिजन पॉप्युलर झाला. मग मराठी सिनेमाला टेलिव्हिजनची स्पर्धा करावी लागली. हिंदी सिनेमाबरोबर टेलिव्हिजनची स्पर्धा करावी लागली. मग अचानक भोजपुरी सिनेमांची लाट आली. अच्छा. खूप भूतपूर्व सिनेमे अचानक मुंबईमध्ये रिलीज व्हायला लागले. आपल्या मराठी निर्मात्यांनी काही म्हणजे मकरंद अनासपुरेनी रवी किरण बरोबर एक भूतपूर्व सिनेमा केलेला आहे. आणि तो माझा गुरुतुल्य जो मित्र आहे कांचन नायक त्याने डिरेक्ट केला होता. सचिनचा जो गंमत जम्मत नावाचा सिनेमा आहे ना, त्याचा भोजपुरी रिमेक केला होता. त्यात अशोक नावाचं जे कॅरेक्टर आहे ते मकरंद अनासपुरे आणि सचिनचं जे कॅरेक्टर आहे ते रवी किरणने, असा तो भोजपुरी सिनेमा केला होता. म्हणजे इतकं भोजपुरी पॉप्युलर झालं होतं. ओके. मग हिंदी सिनेमाबरोबर टेलिव्हिजन बरोबर स्पर्धा करायची, हिंदी सिनेमाबरोबर स्पर्धा करायची, भोजपुरी सिनेमांची लाट आली होती त्यांच्याबरोबर स्पर्धा करायची. बरं, या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी म्हणून जे आपल्या निर्मात्या आणि दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी करायला हवं होतं ते केलं नाही. आम्ही मार्केटमध्ये जाऊन एखाद्या हिट हिंदी सिनेमाची VHS आणायची, ती गोष्ट उचलायची, त्याची कॉपी मारायची आणि येणं केनं प्रकारेनं त्याच्यामध्ये अशोक मामाला आणि लक्ष्याला कास्ट करायचं आणि सिनेमा करायचा. असं केल्यामुळे मराठी सिनेमा जाम मागे पडला. आणि आता म्हणशील तर आता तेव्हा मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये तर या सगळ्यांच्या बरोबर इंग्रजी सिनेमांची सुद्धा मराठीला कॉम्पिटिशन होती. मराठी मिडल क्लास माणूस आहे किंवा मराठी माणूस आहे, त्याचं महिन्याचं बजेट ठरलेलं असतं. बरोबर. एंटरटेनमेंटसाठी. हो. आणि एंटरटेनमेंट कम्स लास्ट. बाकी घर खर्च पहिले. मग तो त्याच्या महिन्याच्या बजेटमध्ये तो आयदर नाटक बघणार किंवा एखादा हिंदी सिनेमा बघणार विथ फॅमिली. आणि तर ते तेव्हा
मराठी सिनेमांना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की हॉलिवूडची एक कॉम्पिटिशन होती, कारण इंग्लिश सिनेमे असायचे आणि मराठी माणसाचं एक ठरलेलं बजेट असणार. तो एकदम महिन्याला एक नाटक बघेल, फार फार तर त्याच महिन्यात एखादा हिंदी सिनेमा बघेल, संपलं त्याचं बजेट. बरोबर. पण तोच मराठी माणूस कधीतरी इंग्रजी सिनेमा बघायला जाणार, तेव्हा ते एक्स्ट्रा पैसे खर्च होते, कारण त्यांची तिकीटं इंग्लिश सिनेमाची तिकीटं महाग होती. त्याच्यासाठी चर्चगेटलाच जावं लागणार. ते असे इतर कुठे लागत नव्हते. इरॉस, स्ट्रँड, रिगल ही ठरलेली एक्सेलसियर ही ठरलेली थिएटर्स होते, इथेच जाणार. तिथपर्यंत जायचं म्हणजे तो एक वेळ कन्झ्युम होणार, त्याच्यात त्याचं खाणं पिणं आणि तो इंग्लिश सिनेमा. तर याच्यामुळे मराठी सिनेमाकडे, पण तो काळ असा होता ना, आम्ही जेव्हा मराठी मध्ये काम करायचो ना, वर्षाकाठी 12-15 डोक्यावरून पाणी 20 सिनेमे, पण त्याच्यामध्ये अख्खी मराठी इंडस्ट्री सुखी समाधानी होती, सगळ्यांकडे प्रॉपर काम होतं. आता तुमची कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, तुम्हाला OTTची कॉम्पिटिशन आलेली आहे, तुम्हाला आता साऊथच्या सिनेमांची कॉम्पिटिशन आलेली आहे, महानाट्यांची कॉम्पिटिशन आहे. महानाट्य पण आजकाल खूप येत आहेत. तर त्याच्यामुळे या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मराठी माणसाचं बजेट, एंटरटेनमेंट, त्याचं महिन्याच्या खर्चातलं एंटरटेनमेंट या सेक्शनसाठी त्याने राखून ठेवलेले पैसे, याच्याशी सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पिढीवर, मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे, की पुढची जी पिढी आहे, ज्यांना, म्हणजे मी नेहमी हेच उदाहरण देतो, 78 म्हणजे किती, तर त्यांना 78 असं सांगावं लागतं. बरोबर. मी 55 रुपये खर्च केले म्हणजे किती असं विचारतात, 55 असं सांगावं लागतं. माझं वय 66 आहे असं विचारलं म्हणजे किती, 66 असं सांगावं लागतं. म्हणजे इतकी मराठीची फारकत आहे. मराठी नाही, कोणी मराठी घरात सुद्धा मराठी बोलत नाहीये. हो, ते आहे. महाराष्ट्रीयन घरामध्ये सुद्धा मराठी बोललं जात नाही. तर मग ही माणसं तुमचा मराठी सिनेमा बघायला येईल अशी तुम्ही अपेक्षाच का करता?